सेलू तालुक्यातील आळगाव दराडे येथील ओबीसी आरक्षणमुळे घेतला गळफास। पंचनामा बोरी पोलीस स्टेशनच्या अनुसार माहिती मिळाली की कुमार नारायणराव आघाव वय 22 वर्ष हे परभणीला खासगी दवाखान्यात काम करत होता। मग दिनांक 23/9/2025 रोजी 4 वाजेपर्यंत काम करून बहिणीला सांगितले की मी गावाकडे जात आहे। आळगाव दराडे येथे त्यांचे घर होते। घरी भेटून सर्वांना त्यांनी सांगितले मी शेतात जाऊन येतो असे सांगून शेतात गेले। संध्याकाळ झाली म्हणून घरी आला नाही यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी पाहणी केली तर तो शेतात झाडाला फाशी घेतलेला दिसून आला। तेव्हा त्यांनी इतर जणांना व घरच्यांना फोन करून बोलावले। शेतात व पोलिसांना पण कळवले। घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा करून पीएम साठी बोरी रुग्णालय येथे आणले। तेव्हा त्यांच्या खिशात चिठ्ठी निघाली, आरक्षण बद्दल मी फाशी घेत आहे। पाहूया आपण त्यांच्या नातेवाईकांची खास मुलाखत। आळगाव दराडे या ठिकाणी ओबीसी समाजाच्या एका नौजवान युवकाने फाशी घेतली कारण त्यांना आरक्षणासाठी। याकडे आमच्या सोबत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत। त्यांचे कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया। तर याच्याबद्दल काही माहिती, त्यांची फाशी घेण्याचे कारण काय? त्यांचं तसं तर आम्हाला आधी काही कळलं नाही, परंतु ते दवाखान्यात परभणीला कामाला होता। तर तिथून 4 वाजता घरी आला आई वडिलाला बघितलं त्यानंतर त्याने आधी काही असं सांगितलं नव्हतं कारण काय कशामुळं काय केलं तरी। त्यानंतर बघितलं तर 6-7 वाजेपर्यंत ते सापडलाच नाही। घरचे बघायला सुरुवात केली। त्यानंतर 8 वाजता आम्हाला सापडला तो। तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं। तर पोलीस स्टेशनने येऊन पंचनामा हे ते करून त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट सापडली। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की बाबा मी या सध्याच्या वातावरणाच्या ओबीसी आरक्षणाविषयी जे काही चाललंय, समाजाचा अपमान असो काही असो, त्याच्याबद्दल मला खूप संताप व्हायला आहे। माझी सगळी मनस्थिती बिघडून चालली, हे मला सहन होईना आणि मी माझं जीवन संपवतो असं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। सुसाईड नोट पोलिसांना पोलिसांनी पंचनाम्यामध्ये तपासणी केली, त्याच्या खिशामध्ये ती सुसाईड नोट आढळून आली। या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या सगळीकडे आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत। तर याकडे खरेच भारत सरकारने लक्ष द्यावे। मी रहीम शेख N24 जिंतूर न्यूज सोबत।